जिनर रेग्युलेटर आपण पाहिलेले आहे, त्याच्यानंतर आपण ट्रान्झिस्टरचं सिरीज व्होल्टेज रेग्युलेटर आपण पाहिलेलं आहे. तिसरं आपण बघतोय आता 3 पिन IC रेग्युलेटर. ठीक आहे, ही ब्लॉक डायग्राम आपण त्या दिवशी पाहिली. आपण याच्यावरती रिव्हिजन टाकणार आहे आणि आपण मग त्याचे प्रकार आपण पुढे जाणार आहे. आज आपल्याला काय पाहायचं आहे? पॉझिटिव्ह फिक्स्ड IC रेग्युलेटर अँड निगेटिव्ह फिक्स्ड IC रेग्युलेटर. हे 2 टाइप्स आपल्याला काय करायचे आज पाहिजे. त्याआधी आपण ही जी ब्लॉक डायग्राम घेतली होती थोडक्यात रिवाइज करायची, म्हणजे मागचं विसरत नाहीये. रिव्हिजन ते टाकतोय आपण, कारण बऱ्याच दिवसानंतर आपले लेक्चर येतात. मंडे नंतर आपण डायरेक्ट पुढच्या मंडे लेक्चर येते आणि वेनसडेला येते, तर बऱ्याच गॅपमध्ये जातो आपण. तुम्ही किती नोट्स वाचताय हे मला माहिती नाही, तर त्यासाठी रिवाइज करणं मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. रिवाइज केलं की सगळं परत तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, तर 3 पिनची ब्लॉक डायग्रामचा क्वेश्चन आपण पाहिला. हे ब्लॉक डायग्राम आहे. 3 पिन IC रेग्युलेटर वरती तुम्हाला 4 क्वेश्चन येऊ शकतात. पहिला जो क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ 3 पिन IC रेग्युलेटर, हा एक येऊ शकतो. किंवा एक्सप्लेन पॉझिटिव्ह फिक्स्ड 3 पिन IC रेग्युलेटर, हा एक क्वेश्चन येऊ शकतो. किंवा निगेटिव्हचा क्वेश्चन येईल, किंवा व्हेरिएबल ICचा क्वेश्चन येऊ शकतो. असे 4 क्वेश्चन आपल्याला फक्त 3 पिन IC रेग्युलेटर वरती आपल्याला आहे. ठीक आहे, त्यामधला पहिला क्वेश्चन आपण पाहिलेला आहे ऑलरेडी. ब्लॉक डायग्राम आपण ऑलरेडी पाहिलेली होती. आता आपल्याला राहिले 3 क्वेश्चन, फिक्स्ड पॉझिटिव्ह, फिक्स्ड निगेटिव्ह अँड व्हेरिएबल 3 पिन IC रेग्युलेटर. त्यामध्ये जो आपण आधी पाहिलेला आहे ब्लॉक डायग्रामचा क्वेश्चन, तो आपण रिवाइज करूया. समोर तुमचे ब्लॉक दिसत आहेत. बघ किती ब्लॉक दिसत आहेत. फर्स्ट ब्लॉक इज सिरीज पास ट्रान्झिस्टर, सेकंड ब्लॉक इज थर्मल शटडाउन अँड करंट लिमिटिंग, थर्ड एम्प्लीफायर अँड लास्ट व्होल्टेज डिवायडर. ठीक आहे, आता याच्यामध्ये सिरीज पास ट्रान्झिस्टर जो आपण यूज केला, आता आपण IC उदाहरण दिलं होतं की LM340 असेल, कोणतीही 3 पिनची कुठली IC असेल, मग ती 340 असेल, 320 असेल, 317 असेल, एनी टिपिकल LM340 IC series have a series pass transistor that can handle more than 1.5 ampere load current. 1.5 ampere is most important word for series pass transistor. Series pass transistor हा नेहमी सारखाच लावलेला आहे. सिरीज म्हटलं की तो त्याच्या भोवती ड्रॉप घेणार, जे काही एक्स्ट्रा ड्रॉप असेल तो सिरीज पास भोवती जातो, आणि जर कमी पडत असेल तर आपण इथून परत काय करतो, त्याला देतो. सेम सिरीज पासचं काम तेच आहे. मग ट्रान्झिस्टर असेल, रेजिस्टर असेल. ठीक आहे, इथं आपल्याला फक्त एक शब्द वाढवले त्याच्यामध्ये, 1.5 एम्पियर लोड करंट कॅपॅसिटी आहे त्याची, इतकं त्याचं काम आहे. सिरीज पास ट्रान्झिस्टर युज्ड फॉर हँडल 1.5 मोर देन 1.5 एम्पियर लोड करंट विथ सफिशियंट हीट सिंक. विथ सफिशियंट हीट सिंक, आपण गेल्याच लेक्चरमध्ये हे पाहिलेलं आहे. हीट सिंक म्हणजे काय? ओके, IC जर खूप हीट बाहेर टाकायला लागली तर ते हीट ऑब्झर्व करण्यासाठी आपण काय वापरले? हीट सिंक, जेणेकरून आपला ट्रान्झिस्टर काय राहील? सेफ. ठीक आहे, LM40 LM340 सिरीज have a series pass transistor which can handle more than 1.5 ampere load current with sufficient heat sink. हा फर्स्ट पॉइंट आपण ब्लॉक डायग्राम मध्ये पाहिला. सेकंड पॉइंट पाहिला आपण थर्मल शटडाउन अँड करंट लिमिटिंग. थर्मल शटडाउन अँड करंट लिमिटिंग दॅट ब्लॉक्स इन्क्लूड थर्मल शटडाउन. नावामध्येच तिथं आपल्याला एक्सप्लेनेशन दिसतं. थर्मल म्हणजे की टेम्परेचर. ठीक आहे, इफ IC टेम्परेचर increases around or more than 175 degrees Celsius, then chip will be automatically off itself, is called as thermal shutdown. This prevents IC for excessive heat. हीट पासून काय करते, त्याचं संरक्षण करते. ते IC ऑटोमॅटिकली स्वतःहून काम बंद करते जेव्हा 175 पेक्षा जास्त टेम्परेचर त्याच्यासोबत व्हायला लागेल, त्याच्या भोवती व्हायला लागेल. 175 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इतकं टेम्परेचर यायला लागलं की IC स्वतःहून काय करते, काम बंद करते, की जेणेकरून कॉम्पोनंट्स काय राहतील? सेफ. ठीक आहे, त्यासाठी हा ब्लॉक आहे. हा ब्लॉक पाहिला आपण की ट्रान्झिस्टर आहे जो इतका करंट हँडल करतो. हा पाहिला आपण, याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर झालं की IC स्वतःहून काम बंद करते. तिसरा जो आहे तो एम्प्लिफायर आहे. ऑपरेशनल एम्प्लिफायर आपण इथे यूज केलेला आहे, ज्याला 2 इनपुट्स आहेत. आपण आधीच्या पण लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. मायनस इंडिकेट्स इन्व्हर्टिंग टर्मिनल, प्लस इंडिकेट्स नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल ऑफ एम्प्लिफायर. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज कनेक्टेड टू रेफरन्स व्होल्टेज
inverting is connected to divider, and divider R1 and R2 here used for voltage divider bias, which provide 5, 6, 8, 10, 12, 15, 18, 24 volt इतके व्होल्टेज आउटपुटला प्रोव्हाइड करण्यासाठी आपण R1 आणि R2 यूज केला. डिवायडर बायस आहे which also provides negative feedback, which also provide negative feedback. आउटपुटचा भाग आपण इनपुटला देतो, इथं कंपेअर केलं जातं. हा एरर एम्प्लिफायर म्हणून यूज केलेला आहे, हा सिरीज पास आहे. एरर एम्प्लिफायर रेफरन्स कडे येणारा व्होल्टेज आणि आउटपुटचं व्होल्टेज हे कंपेअर करण्यासाठी आपण इथं वापरलं असतं दोन इनपुटचं, की काय फरक आहे आउटपुट मध्ये आणि रेफरन्स मध्ये. ज्या व्होल्टेजचा पॉवर सप्लाय बनवायचं ते आपण रेफरन्सला आपल्याला काय करावं लागेल, देऊन ठेवावं लागेल, की जेणेकरून ह्याला कळायला पाहिजे की किती आउटपुट कमी होते किंवा किती आउटपुट वाढतात. ठीक आहे, ही झाली 3 पिन आयसी ची ब्लॉक डायग्राम. हा क्वेश्चन आपला पहिला झाला. आपण पाहतोय ते 3 पिन आयसी रेग्युलेटर पाहतोय, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन होता एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ 3 पिन आयसी रेग्युलेटर. आता सेकंड क्वेश्चन जो आपल्याला पाहिजे तो फिक्स्ड पॉझिटिव्हचा क्वेश्चन आहे. आपण आता कंबाईन घेऊया दोन्ही ऍट अ टाइम. आपण काय करूया, क्वेश्चन घेऊया फिक्स्ड पॉझिटिव्ह ऍड फिक्स्ड निगेटिव्ह. ठीक आहे, दोन्ही क्वेश्चन आपण काय करतोय आता ऍट अ टाइम घेतोय. पिन नंबर 1, पिन नंबर 2 बघा फिगर, पिन नंबर 3 तीनच पिनचे आयसी म्हणून तर त्याला नाव आहे की 3 पिन आयसी रेग्युलेटर. 3 पिन्स आपल्याला ड्रॉ करायचे. सेम इकडे पण फिगर येईल. पिन नंबर 1, पिन नंबर 2 and पिन नंबर 3. ठीक आहे, सेम हे स्ट्रक्चर सेम आहे दोन्ही क्वेश्चन साठी. 3 पिन आयसी फिक्स्ड पॉझिटिव्ह व्होल्टेजचा क्वेश्चन आला तर आपल्याला हे डायग्राम ड्रॉ करायचे. निगेटिव्हचा क्वेश्चन आला तर ती डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची. थोडा जो चेंज आहे तो चेंज आपण पाहूया. महत्वाचा फरक तुम्हाला इथे जाणवेल. पिन नंबर 1 जे आहे ते इनपुट, पिन नंबर 2 जे आहे ते आउटपुट आणि 3 असतं ते कॉमन टर्मिनल आहे. इथेही कॉमन टर्मिनल 3 नंबर सेम, बाकीचं सगळं सेम. आउटपुट आणि इनपुट काय फरक दिसतो तुम्हाला दोन्ही फिगर मध्ये? इथे फिगर दिसते 4 च्या ऐवजी तिकडे 2 आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला पॉझिटिव्ह विचारलं तर तुम्ही आयसी 340 किंवा त्याला दुसरे 78XX सिरीज म्हणतात. LM340 और 78XX हे पॉझिटिव्ह साठी आपण घेऊ शकतो. तुम्ही इथे 7805 LM7805 लिहिले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, आता इथे बघा LM320 और 79XX हे पॉझिटिव्ह साठी असणारे आयसीचे सिरीज आहे आणि हे निगेटिव्ह साठी असणारे आयसीचे सिरीज आहे. आता सिरीज म्हणजे काय, हे शब्द कॉमन राहतील 340 आणि 320. तुम्हाला ज्या व्होल्टेजचे आयसी पाहिजे त्याचं व्होल्टेज इथं असतं. आता 5 म्हणजे काय, 340 आणि पुढे 5 लिहिलेले आपण. याचा अर्थ असा होतो की 340 म्हटलं की पॉझिटिव्ह 5 व्होल्ट देण्यासाठी आयसी आहे. ठीक आहे, 340 10 लिहिलं असतं आपण तर पॉझिटिव्ह 10. ठीक आहे, 340 15 लिहिलं असेल तर पॉझिटिव्ह 15. आता इथं पण 320चं मिनिंगच असं आहे, 320 मीन्स निगेटिव्ह 5. ठीक आहे, 320 10 लिहिलं असेल तर निगेटिव्ह 10. नंबर इंडिकेट्स निगेटिव्ह और पॉझिटिव्ह. हा जो नंबर आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही 5 पासून जे काही प्रोव्हाइड करतील त्याचे एक लिमिटेशन्स आहे, तर तिथपर्यंत आपल्याला काय मिळतील निगेटिव्ह व्होल्टेज फिक्स मध्ये. आपण व्हॅरी नाही करू शकत. 5 घेतला असेल तर तुम्हाला 5च मिळेल बाहेर, 10 ची आयसी घेतली असेल तर बाहेर 10च मिळेल. ठीक आहे, तर 320 म्हटलं की निगेटिव्ह, 340 म्हटलं की पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर त्याच्याऐवजी आणखीन एक सिरीज आहे की 78XX. आता XX चं मीनिंग काय तुम्हाला सांगते. 78 जर 5 व्होल्टेज पाहिजे असेल आपल्याला तर XX च्या जागी काय येणार आहे 05.
मायनस मध्ये पाहिजे असेल आपल्याला 79 एक्स एक्स मिनिंग काय 780 बघा 05 जर लिहिलं आपण तर 7905 मीन्स 79 मीन्स -5 साठी ही सिरीज आहे. ठीक आहे. 320 और 79 इंडिकेट्स निगेटिव्ह. 340 और 78 इंडिकेट्स पॉझिटिव्ह. ह्या पद्धतीने आयसी वरती नंबर लिहिलेला असतो. तुम्ही जेव्हा ऑफलाईन याल तेव्हा तुम्हाला हे आयसी बघायला मिळतील. हे आपण पॉवर सप्लाय मुलं बनवतात, 11वीचे सुद्धा मुलं हे बनवतात. टोटली 5 व्होल्टची पॉवर सप्लाय आपण मुलांकडून बनवून घेतलेली आहे. ठीक आहे. तर 7805 78 चं मिनिंग पॉझिटिव्ह आणि 05 म्हणजे 5 व्होल्ट बाहेर देईल. पॉझिटिव्ह 5 व्होल्ट आपल्याला बाहेर मिळेल. ठीक आहे. इथं निगेटिव्ह 5 व्होल्ट आपल्याला बाहेर मिळेल. ह्या ब्रॅकेट मध्ये तुम्ही 7805 लिहिलं तरी चालेल. याच्याऐवजी LM320 च्या ऐवजी 7905 लिहिलं तरी चालेल. कोणतंही एक एक्झाम्पल आपल्याला इथं आतमध्ये लिहायचंय. मग तुम्ही 5 लिहा, 10 लिहा, 15 लिहा, तेच परत नोट्स मध्ये येऊ द्या. जे काही लिहिणार आहे तो पहिला पॉइंट आपल्याला इथे काय करायचंय, लिहायचंय. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लिहायचंय बघा काय 4 पॉइंट आपल्याला लिहायचे. आता आपण काय केले, 2 क्वेश्चन आपण ऍट अ टाइम पाहतोय कारण सेम आहे, फक्त फिगर चेंज आहे आणि पॉझिटिव्ह चेंज आपल्याला शब्द बदलायचे आणि सिरीज बदलायचे. बाकी सर्व पॉइंट जे खालचे ते सर्व काय सेम आहे. ठीक आहे. फिक्स्ड पॉझिटिव्हचं क्वेश्चन आलं की ही फिगर आणि नोट सेम होती. निगेटिव्हचं क्वेश्चन आले की फक्त आपल्याला फक्त सिरीज बदलायची. ठीक आहे. तर फर्स्ट पॉइंट लिहित असताना आपल्याला सिरीज लिहायचे दोन्ही मध्ये पण 4 पॉइंट बघायचे. त्यातला फर्स्ट पॉइंट जो आहे तो सिरीज कोणत्या वापरतो ते लिहायचंय. पॉझिटिव्ह फिक्स्ड व्होल्टेज साठी आपण LM340 और 78XX ही सिरीज आपण वापरतो, जे आपल्याला फिक्स्ड पॉझिटिव्ह देईल. फर्स्ट पॉइंट मध्ये लिहायचं आहे. LM320 और 79XX series gives negative fixed voltage. हा झाला फर्स्ट पॉइंट. विथ 1.5 एम्पियर लोड करंट कॅपॅसिटी. विथ 1.5 एम्पियर लोड करंट कॅपॅसिटी. सिरीज आणि करंटची कॅपॅसिटी देतोय आपण. लोड करंट सिरीज पॉइंट ट्रान्झिस्टर असणार आहे, आतमध्ये 3 पिन आयसी आहे म्हटल्यानंतर त्याची जी कॅपॅसिटी आहे ती त्याची कॅपॅसिटी असेल. ठीक आहे. तर 340 ची सिरीज किंवा 78 आपण वापरतो पॉझिटिव्ह साठी, जी आयसी आपल्याला फिक्स्ड पॉझिटिव्ह व्होल्टेज देईल, शिवाय 1.5 एम्पियर लोड करंट पण तो हँडल करेल. याच्यामध्ये ही LM320 और 79XX series used for negative fixed voltage and also it can handle 1.5 ampere load current. हा फर्स्ट पॉइंट झाला. पॉझिटिव्ह आलं तर आपल्याला फक्त हे बदलायचं, निगेटिव्ह आलं तर फक्त आपल्याला हे बदलायचं. ही आयसी पॉझिटिव्ह व्होल्टेज देते, त्याच्यासोबत 1.5 एम्पियर लोड करंट हँडल करते. ही आयसी निगेटिव्ह फिक्स्ड व्होल्टेज देते, त्यासोबत 1.5 एम्पियर लोड करंट हँडल करते. हा झाला फर्स्ट पॉइंट 3 पिन फिक्स मधला. मग तो पॉझिटिव्ह द्या किंवा निगेटिव्ह द्या किंवा ऍट अ टाइम तुम्हाला दोन्ही विचारलं तरी दोन्ही आपल्याला लिहिता येतील. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन, सेकंड जो पॉइंट आहे सेम पॉइंट आहे. सेकंड, थर्ड, फोर्थ खालचे तिन्ही पॉइंट दोन्हीसाठी सेम. फक्त फर्स्ट पॉइंटच आपल्याला फक्त वेगळा आहे कारण सिरीज बदलत आहे आणि व्होल्टेज बदलतं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. त्यामुळे फक्त फर्स्टच पॉइंट काय इथं डिफर आहे, म्हणजे खालचे 3 पॉइंट आहेत ते सगळं सेम आहे. ठीक आहे. आता आपल्याला सेकंड पॉइंट मध्ये काय करायचंय, कनेक्शन लिहायचे. पिन नंबर 1 कशाला कनेक्ट केली, 2 कनेक्ट कशाला केलेली आहे, पिन नंबर 3 कनेक्शन काय आहे, सेम तिकडे पण आणि इकडे पण. आता पिन नंबर 1 इज युज्ड फॉर इनपुट व्होल्टेज. पिन 1 युज्ड फॉर इनपुट व्होल्टेज. पिन नंबर 2 इज युज्ड फॉर आउटपुट व्होल्टेज and pin 3 is connected to common ground terminal. Same इकडे. Pin number 1 is used for Vin म्हणजे input voltage. Pin number 2 is used for output voltage. Pin 3 is used for common ground terminal. Common ground terminal. कॉमन लिहिले आपण म्हणजे ते ग्राउंड केलेले खाली. तुम्ही ते ग्राउंडचा सिम्बॉल काढला तरी चालेल. पिन 3.
ठीक आहे. C1 आणि C2 मी आधी काढले नव्हते, तर आता दाखवते तुम्हाला. पण हे कंपल्सरी काही आयसीला नसतात. तर काही आयसी बेटर रेस्पॉन्स किंवा त्यांचा रेस्पॉन्स वाढवण्यासाठी किंवा बेटर फंक्शनसाठी एक्स्ट्रा यूज करू शकता C1 आणि C2. हे दोन जे आपण काढतोय आता दोन्हीकडे, ठीक आहे. बेटर परफॉर्मन्ससाठी काही आयसी यूज करू शकतात C1 आणि C2. हा पॉइंट आहे आपला तिसरा. थर्ड पॉइंट बघा, फर्स्ट पॉइंट मध्ये आपण आयसीच्या सिरीज लिहिल्या, पॉझिटिव्ह व्होल्टेज देते का निगेटिव्ह व्होल्टेज देते ते लिहिलं आपण विथ करंट कॅपॅसिटी. सेकंड पॉइंट मध्ये कनेक्शन लिहिले आपण, 1 कशाला, 2 कशाला, 3 कशाला, ठीक आहे. थर्ड पॉइंट मध्ये आपल्याला काय सांगायचं आता की C1 आणि C2 what for use C1 and C2. C1 is a bypass capacitor. आता बायपासचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे. बायपास काय काढून टाकतो, AC. तर तिथे नोट्स मध्ये पाहाल तुम्ही तर असा शब्द आहे की ऑसिलेशन. ऑसिलेशन म्हणजेच ह्या टाइप मध्ये म्हणजे AC. C1 is a bypass capacitor used to prevent oscillations. तुम्ही ऑसिलेशन लक्षात राहत नसतील तर तुम्ही AC लिहिलं तरी सुद्धा आपल्याला चालेल. C1 is a bypass capacitor used for to prevent oscillations. AC असेल तर काढून टाकण्यासाठी बायपास कॅपॅसिटर वापरला आपण जो इनपुटला जोडलेला आहे, ठीक आहे. C2 is used for बेटर परफॉर्मन्स करण्यासाठी. ट्रान्झिएंट रिस्पॉन्स तुमचा जो आहे तर त्याचा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी आपण काय करतो, C2 यूज करतो. C1 बायपास आहे आणि C2 जो आहे तो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स तुमचा इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, यूज करता. टू इम्प्रूव्ह ट्रान्झिएंट रिस्पॉन्स वी यूज C2 फॉर आउटपुट टर्मिनल. आउटपुटच्या साईडला आपण लावलं C2 आणि इनपुटच्या साईडला आपण लावलं C1. C1 हा बायपास आणि C2 जो आहे तो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं, यूज केला. हा झाला थर्ड पॉइंट. C1 आणि C2 विषयी आपल्याला माहिती द्यायची. दोन्हीमध्ये हे खालचे सगळे पॉइंट सेम. C1 आणि C2 कशासाठी आपण यूज केलं ते लिहितो. C1 बायपास आणि C2 आहे तो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं, यूज केलं, ठीक आहे. आता लास्ट पॉइंट जो आहे त्याच्यामधला लास्ट पॉइंट काय बघा, C1 C2 झालं त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पण द्यायचे. C1 बायपास, C2 used for to improve the transient response of IC. याचे व्हॅल्यू आहे 0.1 to 1 मायक्रोफॅरेड इतक्या व्हॅल्यू कॅपॅसिटर आपण वापरू शकतो. 0.1 to 1 मायक्रोफॅरेड ह्या व्हॅल्यूचे कॅपॅसिटर आपण यूज करू शकतो. कॅपॅसिटरचे व्हॅल्यू, कॅपॅसिटरचा यूज दिला आपण थर्ड पॉइंट मध्ये. लास्ट पॉइंट मध्ये आपल्याला काय सांगायचं आता की आयसी ब्राउनआउट होते. ब्राउनआउट शब्द तुम्ही ऐकलाय का नाही मला माहिती नाही. ब्राउनआउट होणे त्यांच्यावरती आपल्याला गायली जागा पण येऊ शकते, ठीक आहे. ब्राउनआउट तिकडे पण सेम ब्राउनआउट लास्ट पॉइंट, ठीक आहे. तर ब्राउनआउट होणे म्हणजे काय, आयसी ब्राउनआउट कधी होते, आपल्याला जे काही आउटपुटला हवं आहे त्यापेक्षा इनपुटचं व्होल्टेज 2 to 3 व्होल्टनी काय हवं असायला पाहिजे जास्त. नाही तर आयसी काय करते, काम बंद करते. त्याला आयसी ब्राउनआउट होणे असे म्हणतात. इट्स कॉल्ड ॲज ब्राउनआउट, ठीक आहे. तर हा झाला आपला शेवट पॉइंट. ठीक आहे. जो फोर्थ पॉइंट आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, LM340 or 320 or 78XS or 79XS series needs input voltage 2 to 3 volt greater than output voltage, otherwise IC stop regulating is called as brownout. बघा याचं मीनिंग काय होतं, जे आउटपुटला आपण फिक्स आपल्याला व्होल्टेजसाठी आपण आयसी घेतली. आता इथं आपण एक्झाम्पल 5 घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला आउटपुटला किती मिळणार आहे 5 व्होल्ट. तर इनपुट किती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा 2 किंवा 3 व्होल्टेजनी जास्त. कमीत कमी देतो आपण, जास्त असेल तरी सुद्धा इनपुटला चालेल. याच्यापेक्षा कमी नाही पाहिजे. 5 असेल तर तुम्ही इथून 7 पेक्षा जास्त व्होल्टेज आपल्याला काय करायला लागेल, इनपुटला द्यावं लागेल.
आउटपुटला 5 पाहिजे असेल तर इनपुट व्होल्टेज त्याच्यापेक्षा 2 किंवा 3 नी जास्त पाहिजे. 7 चालेल, 8 चालेल, त्याच्यापेक्षा जास्त चालतील पण कमी नसायला पाहिजे. अदरवाइज आयसी स्टॉप रेग्युलेटिंग इज कॉल्ड एज ब्राउनआउट. आयसी ब्राउनआउट होणे म्हणतात त्याला. ठीक आहे. आयसी ब्राउनआउट होणे कशाला म्हणायचे तर इनपुट व्होल्टेज हे आउटपुट व्होल्टेज पेक्षा 2 किंवा 3 व्होल्टनी तरी कमीत कमी जास्त पाहिजे, नाही तर आयसी काम करायचं बंद करते. त्याला आपण म्हणतो आयसी ब्राउनआउट होणे. ठीक आहे. तर हे झाले फिक्स्ड पॉझिटिव्ह, फिक्स्ड निगेटिव्ह आयसी 3 पिन आयसी रेग्युलेटर्स. फिक्स्ड पॉझिटिव्हचा क्वेश्चन आला तर आपल्याला हे लिहायचंय, ही फिगर काढायचे, आणि निगेटिव्हचा क्वेश्चन आला तर आपल्याला ते लिहायचंय. खालचे तिन्ही पॉइंट दोन्ही मध्ये सेम आहेत, फक्त फरक आहे तो फर्स्ट पॉइंट मध्ये, कारण सिरीज बदलते. इतकंच काहीतरी आपल्याला चेंज करायचंय. फिगर पण सोपी आहे. एक चौकोन काढायचंय, फक्त त्याला 3 पिन लावायचे. आपण इनपुट जे आहे ते पिन नंबर 1, पिन 1, पिन 2 समोरासमोर आहेत, त्याच्यामुळे पिन कनेक्शन चुकवायचे नाही. 1 आणि 2 आणि 3 आहे ते सेंटरला काढतोय आपण, ग्राउंड टर्मिनलला, तिथेही सेम. ठीक आहे. आता LM 340 किंवा 78 ची सिरीज आपण वापरतो पॉझिटिव्ह साठी. LM 320 किंवा 79 ची सिरीज आपण वापरतो निगेटिव्ह साठी. 79 चं मीनिंग आहे निगेटिव्ह, किंवा 320 चं मीनिंग आहे निगेटिव्ह, 340 चं मीनिंग पॉझिटिव्ह, किंवा 78 चं पण काय आहे मीनिंग पॉझिटिव्ह. ठीक आहे. बघा समजतंय का. फिगर काढल्यानंतर जर पॉझिटिव्हचं क्वेश्चन आलं तर फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला कोणत्या सिरीज आपण पॉझिटिव्ह फिक्स्ड व्होल्टेज साठी वापरतो ते लिहायचंय. त्यासोबत ती देते आपल्याला पॉझिटिव्ह फिक्स व्होल्टेज विथ 1.5 एम्पियर लोड करंट. तिथं फक्त पॉझिटिव्हचे जे निगेटिव्ह आणि सिरीज मध्ये फरक पडेल. 340 च्या ऐवजी 320, 78 च्या ऐवजी 79 येईल. ठीक आहे. सेकंड पॉइंट, 1 is connected for what, pin 2 is connected for what, and pin 3 is connected for what purpose. हे आपल्याला लिहायचं सेकंड मध्ये कनेक्शन. आता लक्षात ठेवताना कसं ठेवायचं, फर्स्ट पॉइंट जो आहे तो सिरीज लिहायचे आपल्याला आयसीच्या. ठीक आहे. सेकंड पॉइंट मध्ये कनेक्शन लिहायचे आपल्याला 1 2 3 कशाला जोडलेले. थर्ड पॉइंट मध्ये कॅपॅसिटर लिहायचे आपल्याला C1 आणि C2 कशासाठी यूज केलेला आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज किती असतात. हा थर्ड पॉइंट आहे. लास्ट पॉइंट जो आहे तो आयसी ब्राउनआउट होणे कशाला म्हणतात हे आपण लिहिलेले, की आयसी ब्राउनआउट होणे म्हणजे काय. ठीक आहे. LM 340 series or LM 320 series or 78XS series or 79XS series, any series needs input voltage 2 or 3 volt greater than output voltage, otherwise IC stop regulating is called as brownout. हे fill in the blank साठी पण आपल्याला येऊ शकते. तर फिक्स व्होल्टेज ब्लॉक डायग्राम आपण पाहिली. आता ऍडव्हान्टेजेस काय असतील याचे, 3 ऍडव्हान्टेजेस आहेत. तुम्ही या 4 मार्काला जर 3 मार्काला जर क्वेश्चन आले तर एवढे पॉइंट सफिशियंट होतात. पण जर क्वेश्चन 4 मार्काला असेल तर आपल्याला ऍडव्हान्टेजेस सुद्धा सोबत द्यावे लागतात. किंवा नुसते ऍडव्हान्टेज पण आपल्याला विचारू शकतात. तर ऍडव्हान्टेजेस ऑफ 3 पिन आयसी काय सांगता येतील आपल्याला. ऍडव्हान्टेजेस ऑफ 3 पिन आयसी रेग्युलेटर. Advantages of 3 pin IC regulator. First जो आहे IC provide fixed positive or negative voltage. पॉझिटिव्ह फिक्स किंवा निगेटिव्ह व्होल्टेज आपल्याला देते. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड काय द्यायचे, सेकंड त्याच्यामध्ये पॉइंट आपल्याला की तुम्ही ड्युअल पॉवर सप्लाय यूज करू शकता. ड्युअल पॉवर सप्लाय. तर ड्युअल पॉवर सप्लाय म्हणजे काय, तर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे आयसी एकत्र करून ऍट अ टाइम आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही त्याच्यामध्ये आपण सप्लाय देऊ शकतो. त्याला म्हणायचं ड्युअल पॉवर सप्लाय. ठीक आहे. 2 आयसी आपण कनेक्ट करून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऍट अ टाइम पॉझिटिव्ह पास आणि निगेटिव्ह पास असं एखादं सर्किट देत असेल तर त्याला आपण म्हणतो ड्युअल पॉवर सप्लाय आपण बनवू शकतो. तिसरा आहे युजिंग variable resistor. Using variable resistor. Using variable resistor आपण त्याला व्हेरिएबल आयसी पण बनवू शकता. व्हेरिएबल व्होल्टेज पण ते देईल.
त्याच्यामध्ये जर आपण व्हेरिएबल रेजिस्टर जोडला तर ती आयसी आपल्याला व्हेरिएबल व्होल्टेज देण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करेल यूज करता येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला तोच पाहायचा आहे. व्हेरिएबल आयसी साठी सिरीज बदलते. आयसी म्हटलं की नंबर फार महत्वाचे असतात. जो आयसी वरती नंबर प्रिंट असतो त्या नंबरवरूनच कळतं की ती आयसी कशाची आहे. ठीक आहे, तर त्याचं नेम आहे थोडक्यात. जे 320 पाहतोय आपण 340 और 78XS और 79XX इंडिकेट्स नेम ऑफ आयसी. नेम ऑफ आयसी. जर तुम्ही लॉजिक गेट तुमचं चॅप्टर चालू झालं का नाही माहित नाही, पण तो जर चॅप्टर चालू झाला तर तुम्हाला कळेल की नॅन्ड गेट म्हटलं की आयसी नंबर महत्वाचा. तुम्ही आयसीच्या नंबरवरूनच सांगू शकता की आयसी कोणती आहे. त्याच्यावरती कोणत्याही आयसी वरती नंबर लिहिलेला असतो, फक्त नाव लिहिलेलं नसतं की ती कशाची आयसी. तर नंबरवरूनच आपल्याला काय कळतं की आयसी कशाची आहे. ठीक आहे, तर फर्स्ट जो आहे ऍडव्हान्टेज की फिक्स्ड आणि निगेटिव्ह फिक्स्ड, पॉझिटिव्ह फिक्स्ड, निगेटिव्ह फिक्स्ड दोन्ही आपण व्होल्टेज घेऊ शकतो. सेकंड ऍडव्हान्टेज ड्युअल पॉवर सप्लाय तयार करण्यासाठी पण आपल्याला हा उपयोग पडतो. दोन एकत्र केले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कंबाईन केले की ड्युअल पॉवर सप्लाय आपला तयार झालेला आहे. थर्ड जो ऍडव्हान्टेज आहे युजिंग व्हेरिएबल रेजिस्टर वी ऑल्सो क्रिएट व्हेरिएबल व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे, व्हेरिएबल व्होल्टेज रेग्युलेटर पण आपण बनवू शकतो जर त्याला व्हेरिएबल रेजिस्टर आपण जोडला तर हे ऍडव्हान्टेजेस होते 3 पिन आयसीचे. आणि त्यानंतर जो आपला क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन तो आहे की व्हेरिएबल आयसी रेग्युलेटर. आयसी बदलणार आहे फक्त. ठीक आहे, आयसी आपली बदलेल, फिक्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये थोडं चेंज होईल आणि आपण रेग्युलेटर आपण बघू शकतो. जे पॉवर सप्लाय पाहिलं आपण 11वीला तुम्ही प्रॅक्टिकल केलं होतं मल्टीमीटर वरती आपण ते मला ते सेल एक मोजला आपण आणि त्याच्यानंतर पॉवर सप्लाय वरती आपण व्होल्टेज बनवू शकतो. जसं तिथं त्या पॉवर सप्लाय मध्ये 0 पासून जवळपास 30 व्होल्ट डीसी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तुम्ही व्हॅरी करू शकता, 0 घेऊ शकता, 1 घेऊ शकता, 15 घेऊ शकता. तुम्ही नॉब फिरवला की व्होल्टेज काय होत जातं व्हॅरी होतं. त्याला व्हेरिएबल व्होल्टेज म्हणतात. व्हेरिएबल व्होल्टेज पॉवर सप्लाय झाला तो फिक्स नाहीये. फिक्स म्हटलं की कसं असतं की जी प्रिंटेड व्होल्टेज आहे तेवढंच येणार. जर फिक्स 5 असेल तर 5च मिळेल. तुम्ही नॉब फिरवू त्याला व्हॅरी नाही करू शकत. पण जर व्हेरिएबल असेल 0 to 30 ह्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. तर त्याला म्हटलं जातं व्हेरिएबल व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे, तर हे आपल्या लॅबमध्ये आहे. तुम्ही पाहिलंही असेल, आपण दाखवलं होतं जेव्हा लॅब दाखवली होती तुम्हाला तर त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल. जे मुलं त्यावेळेला होती लॅबमध्ये तर तेव्हा त्यांनी पाहिलं असेल. ठीक आहे, तर व्हेरिएबल बनवण्यासाठी व्हेरिएबल आणि फिक्स मधला तुम्हाला फरक कळायला असेल. आता फिक्स म्हटलं की तेवढंच व्होल्टेज मिळेल जेवढं त्या आयसी वरती प्रिंट असेल आणि व्हेरिएबल म्हटलं की रेंज मध्ये मिळतं. 30 असेल तर 0 to 30 मिळेल, 40 असेल तर 0 to 40 मिळेल, 20 असेल तर 0 to 20 मिळेल ह्या पद्धतीने. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायचं आहे 3 पिन आयसी व्होल्टेज रेग्युलेटर.